सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळील वेताळ बांबर्डे पुलावर पहाटे 6:30च्या सुमारास एक भीषण अपघात झाला। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान मर्सिडीज कारला पहाटेच्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा योग्य अंदाज आला नाही। परिणामी वेगाने जाणारी ही कार पुलाच्या संरक्षक कठड्याला तोडून थेट 10 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवाने या थरारक अपघातात कारमधील 2 प्रवासी थोडक्यात बचावले असून त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले। या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वेताळ बांबर्डे आणि पणदूर सीमेवरील हा पूल अत्यंत अरुंद असून गेल्या 6 वर्षांपासून या मार्गाचे काम रखडलेले आहे। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे प्रवाशांचा जीव नाहक धोक्यात येत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। साहेब, इथे दर महिन्याला ॲक्सिडेंट होत असतात। जवळजवळ आता हे 6 वर्ष चालू आहे, अजूनपर्यंत प्रशासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही। पुढची प्रोसिजर काय आहे ती त्यांनी बघितली पाहिजे। इथला काय प्रॉब्लेम आहे? इथला रस्ता अरुंद आहे, जो त्यांनी घेतलेली जागा पलीकडे आहे, इकडे जागा त्यांची नाही, परंतु आता ते मंजुरी झाली आहे, पण आतापर्यंत त्यांनी इथे अजिबात लक्ष दिलेलं नाही। जवळजवळ याला 6 वर्ष झाली। तुमची काय मागणी राहिली या संदर्भात? आमची मागणी असते, आमचा मोबदला तुम्ही द्या, रिसीव करा आणि तुमचा रस्ता घेऊन जा। बाजूलाच तुमचं घर आहे, काय तुम्ही नेहमी धोक्यात? नाही, जवळजवळ आम्ही हेच 6 वर्ष हेच सांगतोय की कुठेतरी आमची मुलं बाळ किंवा आम्ही वर्कशॉप धंदा आहे तिथे काय करतोय, गाड्या येऊन पडतायत। आता एकच गाडी नाही, जवळजवळ या 6-7 वर्षात जवळजवळ 7 ते 8 ॲक्सिडेंट झाले आणि मोठी मोटरसायकल 2 व्हीलर झाली ती वेगळी। Thank you.